AM न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी. नमस्कार, मी गणेश वायकर, आपला मावळ न्यूजचा संपादक. मागील काही दिवसापूर्वी जो तालुक्यात पावसाने कहर माजवला होता, त्यामध्ये मावळ तालुक्यातली अनेक कुटुंबांची वाताहत झाली. एक घर तर पाटण गावामध्ये उद्ध्वस्त झालं. त्यानंतर लोणावळा असेल किंवा वाडिवळे असेल किंवा वाडिवळे मार्गे जाणारी ज्या रस्त्याने ती गावं संपर्कात आहात, तर ती गावं संपर्कहीन झाली. अशा तालुक्यात अनेक ठिकाणी उजर्डे असेल, मळवंडी ठुले असेल, अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. परंतु मावळ तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते ग्रामपंचायत सदस्य असो, आमदार असो, माजी आमदार असो, खासदार असो, यांना फक्त नंतर जाग येते का? काल परवा आजी माजी आमदारांनी पाटण गावाला भेट दिली. त्या गावात जाऊन तुम्ही फ्लॅट घ्या, इथे राहा, तिथे राहा, आम्ही सगळी व्यवस्था करतो वगैरे वगैरे खूप खूप वल्गनाही केल्या त्यांनी. हो, मी वल्गना म्हणतोय कारण मुळात जर 1989 साली भाजी गावात ज्यावेळी दरड कोसळली आणि 39 लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यावेळी आणि त्याच्यानंतर ची जी दुर्घटना घडली भीमाशंकरच्या जवळ, तर त्यानंतरही भूगर्भशास्त्रज्ञांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी येऊन या भागाची पाहणी केली मावळ तालुक्याची, त्याचे पंचनामे केले, त्याचे अहवाल शासनाला पाठवले. मावळ तालुक्यातली 46 गावं ही दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि त्या गावांचं पुनर्वसन करावं अशी शिफारस त्या अहवालामध्ये करण्यात आली होती. परंतु हे करूनही किती वर्ष झाली? 89 साली भाजेगावची दुर्घटना घडली, मावळ तालुक्यातली त्यावेळेसची किंवा आजपर्यंतची सर्वात मोठी दुर्दैवी घटना होती ती. परंतु त्यानंतरही आपण कोणी जागे झालं नाहीत. आणि समजा आजी माझे आमदार असेल, बरेच जण मला बोलतात की बाबा तुम्ही आजी माझ्या आमदारावरच का बोलता? तर तुम्हीच तर आमचं नेतृत्व करताय ना विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये. आमचे विषय तुम्ही मांडणार नाही तर मग कोण मांडणार? बाळाला भूक लागली तर ते रडलं की आई जवळ जातं ना. तसेच तुम्ही मायबाप आहात ना आमच्या तालुक्यातल्या जनतेचे. मग तुम्हाला एवढ्या वर्षात या मावळ तालुक्यातल्या दरड प्रवण गावांमधला पुनर्वसनाचा विषय असेल किंवा त्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना करायच्या असतील, हे करायला आपल्याला कधीच जमलं नाही का? तुम्ही आज पाटणची घटना घडली, त्यामध्ये नंदू तिकोण येथे माझेही मित्र होते चांगले, त्यांचं कुटुंब बर्बाद झालं, त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालं. आज त्या कुटुंबाला भरपाई देऊन काय हो उपयोग? एक निळू फुले यांचा एक पिक्चर होता, मला त्या चित्रपटाचं नाव माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं त्यांनी एक विदारक चित्रण केलेले. त्यामध्ये त्यांचा एक डायलॉग आहे, मेल्यावरती 1,00,000-2 लाखाची भरपाई देतात, त्यापेक्षा जगण्यासाठी 10-15 हजार रुपये तरी देत जा ना. तर इथे पैसे देण्याचा विषय नाहीये. मावळातली जी 46 गावं आज दरड प्रवण म्हणून जी घोषित केली गेली आहेत, आणि ही काही तुम्ही मी घोषित केलेली नाहीये, ही ज्यांना भूगर्भशास्त्राचा अभ्यास आहे किंवा जमिनीच्या बाबतीत माहिती आहे, अशा शास्त्रज्ञांनी येऊन त्या गावांचा सर्वे केलेला आहे. त्यानंतर मावळातली ही गावं दरड प्रवण समजली जात आहेत. आज मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामधली जवळपास 90% गावं ही दरड प्रवण आहेत. त्यात समजा फक्त आपवत वगळता कारला असेल किंवा जे अशी मध्यवर्ती ठिकाणी जी गावं आहेत, जी डोंगर रांगांच्या कडेला नाही आहेत, अशी गावं सुखरूपही म्हणता यायचं नाही, कारण पाण्यामुळे त्यांचेही हाल होतात किंवा इतर समस्या त्यांनाही निर्माण होतात. परंतु दरड कोसळण्याचा धोका तुर्तास तरी त्या गावांना नाहीये. परंतु ज्या गावांना दरडीचा धोका आहे, मी आता मावळच्या विद्यमान आमदारांनाही जाहीरपणे विचारतो, काल बाळा बेगडे पण माझे आमदार आणि माझे राज्यमंत्री पण त्या गावामध्ये भेट द्यायला गेले होते किंवा रवींद्र बेगडे गेले होते. धन्यवाद आपण सगळे तिथे गेल्याबद्दल, भेट दिल्याबद्दल. परंतु यातून आपण निष्पन्न काय करणार आहात? आपण त्यांना सांगताय तुम्ही कुठेही फ्लॅट घ्या, आम्ही भाडं भरू, हे करू, ते करू. किती दिवस तुम्ही सांभाळणार आहात? मग त्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना किंवा कायमस्वरूपी मार्ग या प्रश्नावरती काढता येणार नाही का? तर मी काही दिवसापूर्वी बोललो होतो तुम्हाला, म्हणजे पाहुणा जेलवाहिनीच्या संदर्भात बोललो होतो, पण हा विषय सुद्धा तसाच आहे. तुम्हाला भिजत घोंगडी ठेवायची, तर याच्यावरती तुमचं राजकारण चालू आहे. हा झाला पाटण गावापुरता किंवा दरड प्रवण गावांपुरता विषय. आज लोणावळ्यामध्ये पूर पहिल्यांदा आलाय का?
हुडको कॉलनी ज्यावेळेस 89 साली पाटण गावाची जी भाजे गावाची जी वाताहत झाली होती, क्षमा करा, तर त्यावेळेस सुद्धा हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली होती. आजही लोणावळ्यातले कित्येक भाग ज्या वेळेस प्रमाणापेक्षा जास्ती पाऊस होतो, तो कायमस्वरूपी पाण्यात जात असतात किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं, माझ्या मावळवासियांचं नुकसान होत असतं. आपल्याला हे दिसत नाही का? मतं मागायला आपण गल्लोगल्ली दारोदारी फिरता, म्हणजे सगळेच राजकारणी, मी एका कुणाला आक्षेप घेत नाही. भले मग ते लोणावळ्याचे नगरसेवकही असतील किंवा लोणावळ्याचे नगराध्यक्ष असतील. तुम्ही गावोगावी गल्लोगल्ली फिरता, त्यावेळेस तुम्हाला नागरिकांच्या या समस्यांवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे तुम्हाला सुबुद्धी सुचत नाही? त्यांचं वाटोळं झाल्यावर तुम्ही सांत्वन करायला जाता का? त्यांचं वाटोळं होण्याच्या आधीच त्यांना काहीतरी मदत करा किंवा त्याच्यावरती कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावा. एवढी माझीच नाही, मी पत्रकार म्हणून नाही बोलत आहे, पण एक सामान्य जनता म्हणून प्रत्येकाची अपेक्षा आहे ना तुमच्याकडून. तुम्ही कायमस्वरूपी असे प्रश्न निकाली काढा ना. आज मावळ तालुक्यात असे किती प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती आपण किती तोडगे काढले, कायमस्वरूपी निकाल लावला त्या प्रश्नांचा? कुठेच नाही हो. आजही मावळ तालुक्यातली जी गावं पश्चिम पट्ट्यातली आहेत, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेली गावं आहेत, त्या गावांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु उद्या जर तिथे काही दुर्दैवाने दुर्घटना घडली, त्याच्यानंतर आपण जाऊन सावरणार आहात का?
आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.